नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. जर तुम्ही रोज गॅस साफ करत असणार तर गॅस साफ करत असताना इंजेक्शनचा वापर नक्की करा. तो कशासाठी? चला हा संपूर्ण व्हिडिओ बघूयात. व्हिडिओ स्टेप बाय स्टेप असणार आहे, इन डिटेल असणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळ्या महिला वर्गांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे आणि एक बाउल घेऊन त्यामध्ये या पूर्ण एक लिंबाचा रस मी वापरत आहे. माझ्याकडे 3 बर्नर असलेली शेगडी आहे. तुमच्याकडे जर 2 बर्नर असलेली शेगडी असली तरी सुद्धा तुम्हाला हे प्रमाण एकदम ॲक्युरेट राहणार आहे. एक लिंबाचा रस तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. तुमच्या इकडे लिंबाचा भाव काय चालू आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इकडे सध्या 10ला 2 ते 3 लिंब मिळतात. आता उन्हाळा सुरू होईल तर मग लिंब सुद्धा महाग होतात. तर तुम्हाला लिंब कशा पद्धतीने साठवायचे यावरती व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण आता एक पूर्ण लिंबू यामध्ये पिळून घेतलेला आहे. तर एवढा रस असलेला आहे, साधारणतः 2 ते 3 चमचे आहे. इनोचा एक पूर्ण आपल्याला सॅचे घ्यायचा आहे आणि हे पूर्ण सॅचे यामध्ये घालायचं आहे. जर तुमच्याकडे इनो नसेल तर मग बेकिंग सोडा तुम्हाला घ्यायचा आहे 1 चमचा आणि बेकिंग पावडर तुम्हाला घ्यायचा आहे 1.5 चमचा. याप्रमाणे तुम्हाला घ्यायचं आहे. जसं इनो आपण यामध्ये टाकतो तसा लिंबाचा रस आणि इनोमध्ये रिॲक्शन व्हायला सुरुवात होते आणि अशा पद्धतीने आपले फेसाळ लिक्विड तयार होतं. तर या पद्धतीने आपल्याला हे लिक्विड घ्यायचं आहे आणि या लिक्विडचा खूप जबरदस्त असा वापर आहे. तुम्ही हा व्हिडिओ 1.5x या स्पीडवरती सुद्धा बघू शकता जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर. आता यामध्ये आपण वेगळं असं काहीच घालणार नाही आहोत. आता आपण हे जे काही सोल्युशन आहे हे बर्नर क्लीन करण्यासाठी वापरणार आहोत. तर बर्नर क्लिनिंग ही खूप गरजेची गोष्ट आहे. खरं तर त्याची गरज पडत नाही खूप महिने, पण जर बर्नर मधून जो गॅस येतो ते आणि चालू केल्यानंतर जर ती फ्लेम लालसर दिसत असेल तर म्हणजे तुमचे बर्नर हे साफ करण्यासाठी आले आहे. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने इंजेक्शन घ्यायचं आहे. इंजेक्शन तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही कशा पद्धतीने साफ करू शकता तेही मी समोर सांगणार आहे. त्यानंतर तुम्हाला बर्नर घ्यायचा आहे आणि बर्नर मध्ये जे आहे इंजेक्शनच्या मदतीने आपण हे पूर्ण लिक्विड टाकणार आहोत. आपण इंजेक्शन यासाठी वापरला आहे की यामध्ये सोल्युशन खूप कमी लागतं म्हणून, कारण आपण ऑलरेडी फक्त 1 लिंबाचा रस वापरलेला आहे आणि आपल्याला 3 बर्नर साफ करायचे आहेत म्हणून हे केलंय. अदरवाईज तुम्ही दुसरीही मेथड करू शकता. अशा पद्धतीने आपलं लिक्विड थोडंसं यामध्ये राहिलं पाहिजे म्हणून आपण इंजेक्शनचा वापर केला आहे. फक्त काही सेकंद तुम्हाला हे लिक्विड याला लावून ठेवायचं आहे किंवा मिनिटभर ठेवायचं आहे. एक छोटासा टूथब्रश लहान मुलांचा असतो तो घेऊ शकता किंवा मोठा असेल जुना पुराणा तो घ्यायचा आहे आणि फक्त आपल्याला साफ करायचं. बर्नर साफ करणं म्हणजे त्याचा जो काळसरपणा आहे तो पूर्ण नाहीसा करणं असं होत नाही. तर त्याच्यामध्ये जे काही होल्स असतात बर्नरच्या छोटे छोटे होल असतात तिथून गॅस पास होतो. तर त्या प्रत्येक बर्नरचे जे काही होल आहेत ते ओपन असणं खूप महत्त्वाचं आहे. जे आपण लिंबू वापरलाय त्या लिंबाची साल तुम्ही अशा पद्धतीने साफ करण्यासाठी नक्की एक वेळ वापरा. आणि बर्नर क्लिनिंग कधी करायला पाहिजे हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर जसं मी आधी सांगितलं फ्लेम लालसर झाली तेव्हा करायचं किंवा मग तुम्ही एखाद वेळेस तुमचं गॅस शेगडीची डीप क्लिनिंग करत आहात तर तेव्हा सुद्धा तुम्ही बर्नर हे अशा पद्धतीने साफ करू शकता. जर तुमचे बर्नरचे सगळे होल व्यवस्थितरित्या साफ असेल तर फक्त बेकिंग सोडा घ्यायचा आणि डिशवॉश लिक्विड घ्यायचं आणि व्यवस्थित साफ करायचं. तुमचे बर्नर व्यवस्थित तसेच्या तसे टिकतात. सो जर तुमची शेगडी ही नवीन असेल तर यात इनो आणि लिंबाच्या रसामुळे हे जे आहे अगदी पहिल्यासारखे पिवळसर सुद्धा होऊ शकतात. माझ्या शेगडीला आता 4 वर्ष होतील, त्यामुळे हे आपल्याला हे व्यवस्थितरित्या त्याचे होल ओपन असणं हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर ही ट्रिक आवडली ना तर नक्की हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असणार तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. आपण हे व्हिडिओ फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा आणि शेअर करायचं बिलकुल विसरू नका. तिन्ही बर्नर मी अशाच पद्धतीने साफ करणार आहे आणि आपण यामध्ये जो टूथब्रशचा वापर करत आहोत त्याचे जे काही ब्रिसल्स आहेत ते प्रत्येक ह्या होलमध्ये जातात म्हणून आपण इथं स्पेशली बिलकुल मोठं टूथब्रश घेतलं नाहीये किंवा मग बिलकुल अशी घासणी घेतली नाहीये. तर हे टूथब्रशचे जे काही ब्रिसल्स आहेत ते छोटे छोटे आहेत ना, त्यामुळे ते व्यवस्थितरित्या या होलमध्ये जातात आणि हे व्यवस्थितरित्या साफ करतात. त्यानंतर थोडंसं डिशवॉश लिक्विड घेऊन हे व्यवस्थित साफ करून घ्यायचं आणि नंतर ड्राय होण्यासाठी ठेवायचं. कधीही जेव्हा तुम्ही गॅस शेगडी साफ करता तर सगळ्यात प्रथम तुम्ही ना तुमचे जे काही बर्नर्स आहेत ते स्वच्छ क्लीन करून घेतले पाहिजे, कारण त्यामध्ये जे काही होल असतात त्यामध्ये पाणी जाऊन बसतं आणि त्यामुळे कुठेतरी ते जेव्हा आपल्याला लगेच वापरायचं असलं
तर मग त्यामधून गॅस पास होण्यासाठी फार वेळ लागतो आणि अशा वेळेस मग गॅस फार वाया सुद्धा जातो. मग जोपर्यंत आपली जी काही गॅस शेगडी आहे ती पुसून होती आहे किंवा मग डीप क्लीन होती आहे, तोपर्यंत हे जे काही बर्नर आहेत हे व्यवस्थितरित्या सुकल्या सुद्धा जातात. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बर्नरची क्लिनिंग करू शकता. आता मी इकडे 2 बर्नर साफ केलेले आहेत. सेम पद्धतीने मी तिसरा बर्नर सुद्धा साफ करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी हे व्यवस्थितरित्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आणि आपले बर्नरचे प्रत्येक होल हे क्लीन झालंय. यामध्ये आपण पाण्याचा वापर केल्यामुळे पाणी जाऊन बसलं तर हातावरती फक्त टॅप करायचं, नंतर एखाद्या कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि मग व्यवस्थितरित्या हे सुकण्यासाठी ठेवून द्यायचं आणि नंतर गॅस शेगडी साफ करायला घ्यायची. म्हणजे तोपर्यंत आपले बर्नर हे व्यवस्थितरित्या साफ होऊन जातात. चला आपले बर्नर साफ झाले. आता गॅस शेगडी कशी साफ करायची जर फार घाण झाली असेल ते बघूया. मी इकडे घेतलेलं आहे गरम पाणी. जेवढे माझे हात सहन करू शकेल तेवढं गरम पाणी घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेकिंग सोडा. आता इथे बेकिंग पावडरचा तुम्हाला डब्बा दिसतोय, पण माझं बेकिंग सोडा मी जे आहे पाउचेसमध्ये आणलं होतं आणि हा डब्बा रिकामा झाला होता म्हणून मी त्यामध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे. नाहीतर तुमचे पुन्हा प्रश्न येतील म्हणून म्हटलं. त्यानंतर डिशवॉश लिक्विड आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही हवं तर निरम्याचा सुद्धा वापर करू शकता, पण बऱ्याचदा आपण जर निरम्याचा वापर केला तर निरम्यामुळे ना शेगडी असेल किंवा मग गॅस ओटा असेल तर त्यावरती ना असे व्हाईटिश डाग होतात जर जास्त प्रमाणात वापरलं गेलं असेल तर. म्हणून मग मी म्हटलं की चला आपण डिशवॉश लिक्विडच इकडे वापरूयात जेणेकरून हे स्वच्छ निघतं. जो काही चिकटपणा आहे, जर काही चहाचे डाग झाले असतील, भाजी उतू गेली असेल, दूध उतू गेलं असेल तर ते निघण्यास खूप मदत होते. आता बर्नर तर आपलं साफ झालं, पण बर्नरच्या खाली हे जे काही असतं इथे भरपूर कार्बन साचलेलं असतं. सो तुम्ही इथे इंजेक्शनचा वापर करून यामध्ये हे लिक्विड टाकू शकता. म्हणजे इथलं जे काही कार्बन आहे नंतर आपण जेव्हा याला घासणार आहोत टूथब्रशनं तर ते निघण्यास मदत होईल. आता रोज हे साफ करायची गरज आहे का तर नाही, पण मात्र हप्त्याभरामध्ये एकदा साफ करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ती सुद्धा व्यवस्थितरित्या क्लीन राहते. तुम्ही फक्त थोडे थोडे चेंजेस केले तर तुम्हाला डीप क्लीन करायची गरज पडत नाही आणि तुम्ही व्यवस्थितरित्या तुमचं घर सुद्धा स्वच्छ ठेवू शकता. कारण आपलं घर जेवढं स्वच्छ राहील तेवढंच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते आणि आपलं मन सुद्धा खूप प्रसन्न राहतं. तर जे लिक्विड आता आपण गॅस पुसण्यासाठी बनवलंय मी तेच लिक्विड त्यामध्ये टाकत आहे. जर आपण जे पहिलं लिक्विड बर्नर क्लीन करण्यासाठी घेतलं होतं ते लिक्विड उरलं असेल तर त्या लिक्विडचा वापर तुम्ही इथे हे क्लीन करण्यासाठी अवश्य करा. लिक्विड टाकायचं आहे आणि साधारणतः 1 मिनिटभर तसंच ठेवायचं आणि नंतर काढायचं. तुम्ही बघणार की जर काही कार्बन्स असलेलं असेल तर पूर्ण निघून जातं. काही घाण असेल, काही अन्नाचे कण असेल ते सुद्धा निघून जातात आणि गंजायला लागलं असेल तर तो गंजलेलापणा सुद्धा फार कमी होतो. आणि अशा पद्धतीने जर नट असेल तुमच्या शेगडीला तर ते पण घासायचे, कारण तिथे सुद्धा त्या नटमध्ये भरपूर घाण साचत चालते. आणि जर तुमच्या गॅस शेगडी ही काचेची असेल आणि जर गॅस शेगडीवरती डिझाईन सुद्धा फार असेल तर जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं असेल आणि तुम्ही जर व्यवस्थित ते साफ करत नसणार तर त्या डिझाईनच्या आसपास सुद्धा तुम्हाला एक काळपट असा थर नक्की जमा झालेला दिसेल. त्यामुळे नेहमी जर डिझाईनचा गॅस शेगडी घेत असाल तर ही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवूनच गॅस शेगडी तशी डिझाईनवाली खरेदी करावी. काचेची गॅस शेगडी असेल तर सगळ्यात प्रथम काचेची गॅस शेगडी ही पूर्णतः रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायची, कारण तो जो वरचा असतो तो पूर्ण काच असतो आणि नंतर तुम्हाला हे सगळं करायचं आहे. स्टीलला अगदीच तुम्ही स्वयंपाक केला आणि नंतर साफ करायला घेतली लगेच तर काही फरक पडत नाही, पण मात्र काचेचं किंवा ग्लासची जी शेगडी असते तिला मात्र असं नसतं. त्यानंतर इकडे एकदम सुती कपडा घ्यायचा, जो तुम्ही गॅस शेगडी गॅस ओटा पुसण्यासाठी असणार तुमच्याकडे वेगळा, तो तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही बघणार आपण यामध्ये जो बेकिंग सोडा आणि डिशवॉश लिक्विड टाकले यामुळे पूर्ण चिकटपणा नाहीसा होतो आणि शेगडी अगदी धुतल्यासारखी होते. इकडे जे आहे माझं दोन्हीही काम सोबतच सुरू आहे. कॉल आला होता त्यामुळे कॉलवर बोलणं सुद्धा सुरू होतं. सो एक वेळेस खरं तर एकच काम करायला पाहिजे, पण अर्जंट कॉल होता म्हणून ते करत होते. त्यानंतर इथे व्यवस्थितरित्या मी सगळं काही पुसून घेतलं. स्पेशली जेव्हाही तुम्ही गॅस शेगडी पुसून घेता तेव्हा एका गोष्टीची तुम्हाला नक्की काळजी घ्यायची आहे. जे काही बटन्स असतात त्या बटन्सच्या आसपासचं सुद्धा पुसून घेणं तेवढंच गरजेचं आहे. आता आपली गॅस शेगडी छानपैकी स्वच्छ होईपर्यंत जे काही बर्नर्स आहेत ते सुद्धा व्यवस्थित ड्राय झाले आहेत आणि अशा पद्धतीने करायचं. मी रोज डेली भांडे घासण्याच्या आधी अशा पद्धतीने क्लीन
क्लीन करते, जेणेकरून मग मला नंतर जास्त कष्ट करायची गरज पडत नाही आणि दिवसभर आपला गॅस आणि गॅस ओटा छान असा स्वच्छ राहतो आणि संध्याकाळ जेव्हा आपण स्वयंपाक बनवण्यासाठी पुन्हा येतो तर फ्रेश वाटतं. सेम पद्धतीने आता मी इकडे भांडे सुद्धा घासणार आहे. व्यवस्थित हे स्वच्छ सुद्धा झालं तर जो काही बेसिनच्या आसपासचा एरिया आहे तो सुद्धा मी असा स्वच्छ करून घेत असते. आणि इकडे बोलता बोलता माझं बघा गॅस सुद्धा साफ झाला आहे. सो ॲट अ टाइम माझे दोन्हीही काम झालेले आहेत. सो अशा पद्धतीने असतं माझं काम करत असताना. जर घरी बोलायचं असेल तर घरी सुद्धा बोलून घेते, काही काम करायचं असेल ते करते, व्हिडिओ सुद्धा बघते. सो असं चालू असतं. आणि या पद्धतीने जे काही मागची टाईल्स आहे ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे. कारण या टाईल्सवरती सुद्धा भरपूर डाग होत असतात. त्यामुळे इथे जी आपण फोडणी देतो, जर ते डाग तसेच राहिले तर अगदी चिकट थर जमा होतो आणि मग तो आपल्याला अगदी घासणीने घासावा लागतो. भरपूर वेळ जातो. आता पूर्ण जर तुमची टाईल असेल ना, तर मग ती वरचा बाजू सुद्धा फार घाण होते. ती महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तुम्ही साफ करू शकता या गॅस ओट्यावरती चढून. आणि इकडे माझं जेवण वगैरे सगळं बनवून तयार झालेलं आहे. सो अशा पद्धतीने माझं क्लिनिंग असतं. ज्या दिवशी मला बर्नर साफ करायचे त्या दिवशी मी अशा पद्धतीने करते. आणि हप्त्याभरातून एकदा तर मी नक्की बर्नर साफ करते, कारण जेवढी शेगडी जुनी होते तेवढी त्याला क्लिनिंगचीही जास्त गरज पडते. सो अशा पद्धतीने सगळं काही मी स्वच्छ केलं आणि जे एक बर्नर राहिलं होतं ते सुद्धा मी इथे स्वच्छ करून घेत आहे. तुम्हाला जर गॅस रिलेटेड किंवा गॅस शेगडी रिलेटेड काहीही प्रश्न असतील किंवा वेगळ्या काही टिप्स बघायच्या असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल जाऊ नका. तुमच्या सपोर्टची या चॅनलला भरपूर अशी गरज आहे. मी प्रचंड मेहनत करत आहे. फक्त तुमच्या सगळ्यांची साथची इथे गरज आहे. त्यामुळे तुम्ही पटकन सबस्क्राईब करा. आणि बघता बघता आपलं सगळं काही साफ झालं आहे. तुम्ही बघू शकता की आपली गॅस शेगडी, गॅस ओटा आणि मागची जी काही टाईल आहे ती पूर्ण साफ झाली आहे. तुम्हाला तर खरं तर त्याची जी काही चमक आहे तीच दिसत असेल की किती व्यवस्थितरित्या साफ झालेलं आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. गॅस शेगडीच नाही तर गॅस ओटा सुद्धा मी यानेच व्यवस्थितरित्या साफ करून घेतला आणि तो सुद्धा चमकायला लागलेला आहे. हवं तर तुम्ही त्या सोल्युशनने गॅस ओटा हा व्यवस्थितरित्या धुवून सुद्धा घेऊ शकता. घासणीचा वापर करून घासू सुद्धा शकता. तर हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप आभार.